नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता झाले सकाळ, वाजले सकाळचे 8:30 व्हायला आले आहेत. आता आम्ही नाश्ता करून कामाला जाऊ. यायचं दुपारी हापडे घेऊन जायचे शिमग्याला. चला आता बघू काय नाश्त्याला. रात्रीची पुरणपोळी आहे बहुतेक. कोकणातच चालू आहे ना. पुरणपोळी आहे रात्रीची, तीच खाऊया आणि जाऊया कामावर. तर मित्रांनो, आता झालेला आपल्याला टी टाईम झालेला आहे. आपण आता बसलो आहे जरा गेटजवळ, थोडा टाईमपास करतो आहे. कारण की आज आपली न्यूज आहे की आपण चाललो आहे कोकणात रत्नागिरी खेडला. कारण की माझ्या मावशीकडे चाललेलं आहे. पालखी आहे उद्या, म्हणून त्याची दर्शन घ्यायची. पालखीची शिंगा आहे ना. तर आता मी आता खाली बसलो आहे. बघा गाडी आपली पार्किंगला आहे मस्त तिथं. बाहेरच लावली सध्याच. आज वाटतं काहीतरी ट्रक पण आला, ट्रक आला काहीतरी अनलोडिंग व्हायला, काहीतरी माल आलं कंपनीचं. तर बाहेर टाईमपास करतो, थोडासा फिरावं. तर तुम्हाला मस्त बघायला भेटेल. मी ट्रेनने चाललो आपल्या याच्याने, सावंतवाडी आपला दिवा पॅसेंजरनी चाललो आहे आज दुपारच्या, संध्याकाळच्या 6च्या. मित्रांनो, तर आता आपली सुट्टी झालेली आहे. आपण हाफ डे घेतलेला आज. आपण चाललो आहे कोकणात रत्नागिरीला. माझ्या मावशीकडे चाललो आहे. आम्ही गेट पास पण दिलेला आहे मस्तपैकी हाफ डेचा. चला तर मग गाडी उचलूया आणि जाऊया घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करूया, बॅग पॅक करूया आणि जाऊया. करतो आता जेवण. आहेच मेथीची भाजी, भाकरी ज्वारीची आणि भात आणि डाळ पण आहे. डाळ बनते. चला जेवढ्या भेटूया तुम्हाला कडूचला. तर मित्रांनो, की बघा बस आलेली आहे मस्तपैकी. ते आता बघूया आपण कल्याण आहे. चला मित्रांनो, आता मी आहे भिवंडीला पोचलेला आहे. भिवंडी बस स्टॉपला आहे. कल्याण बस पकडायची आहे. भिवंडी बस स्टॉपला या बसमधून आपण आता आलो ठाण्याला. चालली बस आता भिवंडीला उतरलो आणि की आपलं जायचं कल्याणला. बघू आता समोर बस तर येते तिथून. कोणती बस आहे बघूया. अरे बघा गर्दी किती आहे तिकीट काढायला. चालले कल्याणला बस. तुम्हाला बघूया कल्याण स्टेशन. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता पोहोचलेला आहे कल्याण स्टेशनला. मला झालं तिकीट काढतो तिकीट काउंटरवर. मला तुम्हाला तिकीट काढताना दाखवतो. मी ऑनलाईन तिकीट काढतो, तुम्हाला नंतर दाखवतो. गर्दी बघा किती, ऑटो बघा किती लागला बाहेर कल्याण स्टेशनला. फुल गर्दी आहे, पब्लिक आहे. तुम्हाला सरळ भेटू आता दिवा स्टेशनला गेल्यावर. ही आहे कल्याणची खाडी. बघूया कल्याणची खाडी. आवाज चालू आहे त्याच्यामुळे आवाज नाही ना तुम्हाला क्लिअर. म्हणजे माईक लावला जाऊन थोडं हवा आहे म्हणून काढून ठेवला मी. आहे तर कल्याणची खाडी लोकल आलेली आहे. कारशेड आहे इथे त्या बाजूला ठाकुर्लीचं. ठाकुर्लीमध्ये फॅमिली बस जात आहेत, पण देश आमची कट्टर दुश्मनी आहे. की त्यांना जास्त बोलायला गेलं तर चांगलं नाही वाटणार. लोकांची तुला फंड जास्त. ठाकुर्ली स्टेशन कारशेड. तर आता आपण पोचलो आहे डोंबिवली स्टेशनला. बघा डोंबिवली स्टेशन. गर्दी तर आहे, समोरून लोकल पण येते. समोरचा लोकलचा व्ह्यू. ही आहे दिव्याची खाडी. बघा किती जवळ पाणी आहे एकदम ट्रॅकच्या. एवढी मोठी खाडी आहे दिव्याची. त्याला कंटिन्यू पाणी असतं का, फुल पाणी असतं. लोडेड असते ही नदी. दिव्याची गाडी आहे. आता मी आहे दिवा स्टेशनला तिकीट काढतो. खेळला जायची. तुम्हाला थोडा तिकीट काढलं.
मित्रांनो, तर आता आम्ही तिकीट काढायची बघा, चाललो आम्ही कोकणात फिरायला 2 दिवसाच्या ट्रिपवर. माझा भाऊ येतो एक छोटा एक, तो निघू. चला तुम्हाला गर्दी दाखवतो ट्रेनला. बघा इथून मालगाडी पण चाललेली आहे, खालून मालगाडी चालू आहे. रत्नागिरी पॅसेंजरला गर्दी तर आहे. तर बघा मालगाडी चालली आहे. आता कुठं चालली नक्की माहिती नाही, पण कोकणात पण जाऊ शकते. तर आपण खाली उतरून तिकडे जाऊया. हां, गाडी लागलेली असते. हे बघा आमची गाडी लागलेली आहे, रत्नागिरी पॅसेंजर. बऱ्याच दिवसानंतर चाललो आम्ही कोकणात आमच्या शिमग्याला मजा करायला. मस्त पाळकी नाश्ता बघायचं, सगळं काय काय. भाऊ कधी येतो काय माहिती. पब्लिक तर आहे फुल, बघूया. हाय गर्दी बघा किती आहे भाई, ऑलरेडीच गर्दी किती आहे. लोक 2-2 तास आधी येऊन बसले. जागा भेटायला तर मुश्किल आहे, पण आपण पुढे ट्राय करूया. पुढे डोअरमध्ये जरी भेटलं ना तरी भरपूर आहे. आपलं ते टेस्ट ट्राय चाललं आहे का डोअरमध्ये भेटावी जागा, तरी भरपूर होईल आपल्यासाठी. आणि दुसरीकडे कुठे जागा भेटणार नाही आहे. पब्लिक बघा किती आहे. शिमगा म्हटला आणि कोकणातली लोक कोकणात नाही गेली मग कुठे जातील. वंदे भारत चालली वाटतं, सोलापूरला चालली इथून. ती बघा गेली. लोक आहेत, आम्ही आता पोहोचलोय माणगावला. की बघा लवकरच आम्ही, आतुरता आमच्या खेडची आहे फक्त. 7 नंबर. सो गाईज, तर आम्ही आता माणगाव डिपार्चर करतोय. बघा पब्लिक उतरली, पण एवढी पण नाही उतरलेली. मला आता भेटूया सरळ खेडला गेल्यावर, बरोबर ना रे. सरळ खेडला अरायवल करूया 1 तासानी. आता वाजले बघा किती वाजले आहेत, रात्रीचे 9. त्याने दिसणार, बोर्ड दिसणार नाही. पुढे दिसेल ना या. तर मित्रांनो, आम्ही उतरलोय खेडला मस्त पैकी. आता पब्लिक बघा किती आहे. इकडून तर ये, तू साईडने ये तर ये. बघा पब्लिक किती आहे ते. होय होय, कर सगळे. तर मित्रांनो, तुम्ही गर्दीत बघू शकता किती आहे गर्दी इथे. मस्त पैकी आपण बाईक दिसतात आता कोकणचे. चला आता ट्रेन सुटलेली आहे, इथून चालली आहे रत्नागिरीला. हाय गाईज, तर आम्ही आता पोहोचलोय खेडमध्ये मस्त पैकी. आता जाऊ घरी आणि आता गाडीचा वेट करतोय. तर बघा ट्रेन चाललेली आहे. अँड कम्फर्टेबल जर्नी. बाय ट्रेन, टाटा.
आपण याला करू TCला. टाटा बाय बाय. ये आणि ये हो. चला तर हा आहे आमचा खेड स्टेशन. आता आम्ही उतरलेलो आहे इथे. मस्तपैकी थोडासा फ्रेश होतो. आमची गाडी येते घ्यायला मला, पण आधी फोन करायला लागेल त्याच्यासाठी. हे बघा खेड. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता आलो आहे कोकणात रत्नागिरी म्हणजे खेडमध्ये आलेलो आहे आम्ही आता आमच्या घरी. तर दाखव आम्ही खेड स्टेशनला आता उभे आहे तिथे मस्तपैकी. तर इथे मस्तपैकी बघा ब्रिजेस वगैरे पण आहे. तुम्हाला आम्ही आता पुरा खेडचा पूर्ण मॅप दाखवतो, कुठे कुठे कोणते कोणते स्पॉट्स आहेत काय आहे. मला दाखवतो. इथे आहे वासोटा किल्ला, त्यानंतर नेक्स्ट रोड आहे रत्नागिरी घाट, खोपी, नंतर पांडेशी, राममंदिर मंदिर पुऱ्या खेडमध्ये आहे चारी साईडला. त्यानंतर कुमारगड, जळासरगड आहे, तर महिपतगड आहे, इथे काळकाई मंदिर पण आहे, कोटेश्वर मंदिर पण आहे खेडमध्ये पूर्ण. खेड स्टेशन आहे, इथे मुंबईकडे जाण्याचा रस्ता आहे. तेरा पालकडे मरे. नेक्स्ट आहे दापोली. दापोलीनंतर आपण जाऊया दाभोळ जेटी. नंतर आहे आमचा आजळे बीच, नंतर आहे कांदे बीच. तर आपण जाऊया आता बॅक साईडला. बॅक साईडला आमच्या राजांची पूर्ण पेंटिंग काढलेली ती आपण बघूया कशी आहे. तुम्हाला आवडत असेल तर बघू. राजांचं पेंटिंग नाही दाखवली आणि तुम्हाला राजांचं स्वरूप नाही दाखवलं तर काय दाखवलं मित्रांनो. आणि आमची थार पण येतच आहे तर रस्त्यात आहे. तर हे बघा त्या राजांची पेंटिंग मस्तपैकी एकदम चित्रकाराने एकदम अशी मनापासून बघून पेंटिंग असते ना तशी पेंटिंग बनवली. हे बघा पूर्ण दाखवलं. खेडचं स्पॉट आहे मस्तपैकी खेड स्टेशनचं. तर आता आपली गाडी येत आहे थार रॉक्स. दादा घेऊन येतो आम्हाला घ्यायला. चला आपण तिकडे जाऊया आता. बघा का आहे स्टेशनला अपडेट केलेला आहे मस्तपैकी खेड. तर आता आमची गाडी येते, आम्ही आता गाडीकडे जातो मस्तपैकी. चला आपण आता आपली गाडी येत आहे बाहेर. रॉक्स आली बघ. रॉक्स कुठे गेली रे? येते येते. चल थांब जरा, कट कर जरा, टाक थोडा येतात बंद कर. खेड स्टेशन दाखव पूर्ण व्ह्यू दे इकडे. शेक होतो कॅमेरा जास्त माझा ना. साईड हे बघा खेड स्टेशन. रात्रीचं वाजले आहेत 10:52 झालेले आहेत रात्रीचे. हा खेड स्टेशनचा व्ह्यू आहे. इथे आपली कोकण रेल्वे आहे जुनीवाली. इथं तुम्हाला दाखवलं राजांचं पूर्ण चित्रकारी केलेली आहे. त्या बाजूला आपल्या पूर्ण खेड स्टेशनच्या बाजूला म्हणजे खेडमध्ये पूर्ण कुठे काय काय येतं ते पण सांगितलेलं आहे. तर आपण बघूया आपले थार रॉक्स येत आहे इथे. आम्ही थार रॉक्सचं वेट करतो इथे. माफिया येते माफिया. हॅलो व्हॉट्सअप गाय. तर आमचा दादा आले आम्हाला घ्यायला बघा गाडी घेऊन थार रॉक्स. ये अजून दादा आमचा आहे इथे मस्तपैकी. चला हे बघा आमची दुसरी ब्लॉगर.
चला मित्रांनो, आम्ही आता घरी पोहोचलेलो आहे आमच्या मावशीच्या काकांच्या. बघा आता गाडी लावतोय घरामध्ये. ये बघा आमचा दुसरा ब्लॉगर, आमचा वेदू. तर दीदी बसली आहे, हा दादा आमचा. ये चला, हे बघा मावशी बसलेली आहे आमची इथे. बघा अजूनपर्यंत होळी भेटते मस्तपैकी मध्ये. या कोकणातल्या 11 दिवसाची होळी. तर मित्रांनो, इथे बघा मस्त होळी पेटवली गेली आहे मोठी. तुमच्याकडे आहे का एवढी मोठी होळी? तुम्हाला पालखी नाचवताना दाखवतो. ए राजेश दादा, काय होतं, बरं आहेस ना? मजेत? आम्ही आता आलो 11 वाजता. चला तुम्हाला पालखी नाचवताना दाखवतो. नाचाव 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 नाचाव. आहे ना दादा, तिथे आहे. तर मित्रांनो, ही आमची शिमग्याची मजा आहे. पालखी नजवा लावले मस्त पैकी इथे. क्लिअर आहे एकदम. नमस्कार मित्रांनो, आजचा तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आमची गाडी आलेली आहे. चला बाय बाय.